आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं खाजी मुहियुद्दीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की खास खबरों पर। राजनगर मुकुंदनगर इलाके में पेश आई वारदात बदबख्ताना, पुलिस महकमा खातियों के खिलाफ करे कार्रवाई। मुताल्लिका जोन ऑफिसर व बिल्डिंग इंस्पेक्टर से निकाल लिया गया चार्ज, डिपार्टमेंटल इंक्वायरी शुरू, कहा म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर ने। औरंगाबाद जिले के 53 देहातों को मिसाली गांव बनाने का CEO ने किया आज़म। विकास मीना की हिदायत पर जिला परिषद के अफसरान और मुलाजमीन हो गए सरगर्म। आगे आगे देखिए होता है क्या। म्यूनिसिपल कमिश्नर के मंसूबे स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल के लिए पेशरफ शुरू। सेंट्रल प्राइमरी स्कूल किरारपुरा नंबर 1 के तलबा में यूनिफॉर्म, शूज और दीगर अशिया की तकसीम। NGOs भी आगे आकर इंतजामिया से करे ताउन, एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने की अपील। और आदिवासी हॉस्टल के तलबा ने शुरू की जिला कलेक्टर ऑफिस पर हड़ताल। हॉस्टल में बुनियादी सहूलतें फराहम करवाने का किया मुतालबा। तालीमी वज़ाइफ रोक लिए जाने से भी तलबा है नाराज। खबरें तफसील से। म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने गुज़िश्ता रोज़ मुकुंदनगर राजनगर इलाके में पेश आई वारदात को बदबख्ताना बतलाते हुए पुलिस कमिश्नर से अपील की है कि खातियों के खिलाफ सख्त एक्शन लिया जाए। इस मामले में उन्होंने सहाफ़ियों को बताया कि मुताल्लिका जोनल ऑफिसर और बिल्डिंग इंस्पेक्टर से चार्ज वापस लेकर उनकी डिपार्टमेंटल इंक्वायरी शुरू कर दी गई है। इस वाक़े के बाद कमिश्नर ने मज़कूरा फैसला लेते हुए अमले पर चढ़ दौड़ने वालों के खिलाफ कार्रवाई का मुतालबा पुलिस इंतजामिया से किया है। उन्होंने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में 26 अक्टूबर को मुकुंदवाड़ी के जिजाऊ नगर मेन रोड पर बनाए गए शेड को हटाने गए मुताल्लिका म्यूनिसिपल अमले पर हुजूम के हमले को बदबख्ताना करार दिया। नेज़ इस बात की वजाहत भी की है कि इस तरह के हसास इलाके या जगह पर कार्रवाई करने से पहले मुकर्ररा अफसरान को चाहिए कि वो आला अफसरान को मुत्तला करें, लेकिन मुकुंदनगर में कार्रवाई करने से पहले जोन ऑफिसर श्रीधर टारपे और बिल्डिंग इंस्पेक्टर ने आला अफसरान के इल्म व इत्तला के बगैर ही मुहिम चला दी थी। चुनाचे इन दोनों अफसरान का चार्ज वापस लेकर उनकी शोबाजाती तहकीकात का फैसला लिए जाने की इत्तला एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने अपनी इस प्रेस कॉन्फ्रेंस में दी है। अशा घटना व्हायला नको। पहिल्यांदाच महापालिकेच्या इतिहासामध्ये आमच्या गाडी चालते अशा पद्धतीचं जे आहे आम्ही पोलीस आयुक्तांना सूचना केलेल्या आहे की त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे। जे काही त्यांच्या तक्रारी आहेत ते आमच्याकडे आले तर आम्ही 100% त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार। आणि अशाच पद्धतीचे जे आहे ज्यावेळेला कुठलाही अतिक्रमण कारवाई करत असताना वरिष्ठांची परवानगी घेऊनच त्याला करणे त्याचा सूचना केली असताना सुद्धा जे काळजी घेतलं पाहिजे त्यांनी काळजी घेतलेला दिसत नाही। पोलिसांना इन्फॉर्म करणे, नागरिक मित्र पथकाला इन्फॉर्म करणे किंवा अतिक्रमणाची समन्वय जे उपायुक्त आहेत श्रीमती सरिता सोनवणे असतील किंवा अपर आयुक्त त्यांना इन्फॉर्म केला नसल्यामुळे आता त्यांच्या विरुद्ध आम्ही विभागीय चौकशी सुरू करणार आहे आणि त्याला तात्काळ तिथून हटवून झोन क्रमांक 6 मध्ये अर्जुन गिराम सहाय्यक आयुक्त म्हणून आताच मी त्यांना सही केलेला आहे। सोमवारीपासून पदभार घेतील, सोमवारी उद्यापासूनच पदभार घेतील, त्या दिवसाच त्यांना द्यायला सांगा आणि त्या ठिकाणी जे निर्णय घेणार त्या ठिकाणचे झोनल अधिकारी आणि बिल्डिंग इन्स्पेक्टर संबंधितांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करणार आणि तोपर्यंत त्यांना कुठलंही काम दिलं जाणार। जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर विकास मीना की तजवीज़ व ईमा पर एक नया मंसूबा बनाया गया है, जिसके तहत औरंगाबाद ज़िले के 53 देहातों को मिसाली गांव बनाया जाएगा। ये इत्तला ज़िला परिषद इंतज़ामिया से मौसूल हुई है। बताया गया है कि ये एक नए तर्ज की सरगर्मी होगी और इसके तहत ज़िला परिषद यकीनी तरक्याती प्रोग्राम के ज़रिए इन 53 गाँव में मुस्तकिल सफाई निज़ाम, पीने और इस्तेमाल के पानी का बेहतर नज़म, आंगनवाड़ियों की तजदीद व आराइश के काम,
بیت الخلاء کے بہتر انتظامات اور گاؤں و اطراف کے علاقے کی صفائی اور ہمارخی ترقی سمیت ان گاؤں کو نہایت صاف ستھرا اور خوبصورت بنائے گی۔ یہ امور ضلع پریشد کے سی ای او وکاس مینا کی رہنمائی میں پنچایت شعبے کے ڈپٹی سی ای او ڈاکٹر اوم پرکاش راماوت نے اس مقصد کے تحت طے کیے ہیں اور 53 گاؤں منتخب کر کے وہاں کی گرام پنچایتوں کے گرام سیوک اور دیہی ترقیاتی آفیسرز کا ورکشاپ منعقد کیا گیا اور آدرش گاؤں کیا اور کیسے ہوں گے اس متعلق رہنمائی کی گئی۔ عیاں رہے کہ ضلع میں ازیں قبل پاٹودا، گنگاپور اور نیہری کی گرام پنچایتیں ملک بھر میں آدرش قرار پا چکی ہیں اور ان گاؤں کو ملک بھر اور ریاست بھر سے لوگ وزٹ کر رہے ہیں۔ اسی مناسبت سے پروگرام حقیقی ترقیاتی مقصد اس عنوان کے تحت 53 گاؤں کو آدرش بنایا جائے گا۔ یہ اطلاع ڈپٹی سی ای او ڈاکٹر اوم پرکاش راماوت نے دی ہے۔ میونسپل کارپوریشن کے سینٹرل پرائمری اسکول نمبر 1 کرارپورہ میں زیر تعلیم طلباء میں یونیفارم، شوز، ساکس، اسکول بیگ اور کھیلوں کا دیگر سامان تقسیم کیا گیا۔ میونسپل کمشنر جی شری کانت کے منصوبے کے تحت اسمارٹ اسکول ٹو بیسٹ اسکول پروجیکٹ چلایا جا رہا ہے۔ اس پروجیکٹ کے ایک حصے کے بطور میونسپل اسکولوں میں ہمیں کھیلنے دو نامی پروگرام بھی چلایا جا رہا ہے، جس کا اصل مقصد یہ ہے کہ ابتدا میں بچے کھیلنے کے لیے اسکول آئیں اور کھیلتے کھیلتے بچے تعلیم کی جانب بھی راغب ہو جائیں۔ لہٰذا اس مقصد کی تکمیل کے لیے میونسپل اسکولوں میں کھیل کود کے لیے بھی مختلف سرگرمیاں عمل میں لائی جا رہی ہیں، جس کی وجہ سے میونسپل طلباء ضلعی اور علاقائی سطح پر نمایاں مقام حاصل کرنے لگے ہیں۔ طلباء کو کھیل کود کے لیے لگنے والی ضروری اشیاء میونسپل کمشنر نے اسپورٹس ڈپارٹمنٹ کی معرفت کراڑپورہ اسکول نمبر 1 کو بھی فراہم کروائی ہیں، جو سمگر شکشا اسکیم کے تحت طلباء میں تقسیم کرنے کے لیے ایک تقریب آج میونسپل کارپوریشن کے سینٹرل پرائمری اسکول کراڑپورہ نمبر 1 میں رکھی گئی۔ اس موقع پر سوشل ورکر اسامہ عبدالقدیر نے بھی ان کی جانب سے طلباء کے لیے اسکاؤٹ گائیڈ کا یونیفارم، شوز اور ساکس تحفے میں دیے، جو جماعت نہم اور دہم کے طلباء میں میونسپل کمشنر جی شری کانت کے ہاتھوں تقسیم کیے گئے۔ اسی طرح بالواڑی کے طلباء میں بھی شوز، ساکس اور اسکول بیگز تقسیم کیے گئے۔ اس موقع پر میونسپل کمشنر نے اسکول کی ہر جماعت میں جا کر طلباء سے بات چیت کی اور طلباء کے معیار کی جانچ کے بعد انہوں نے اسکول کی صدر معلمہ رئیسہ بیگم ایوب خان و دیگر اسٹاف ممبران کی کارکردگی کی سراہنا کرتے ہوئے خوشی و اطمینان کا اظہار کیا۔ اسی طرح اپاہج افراد کی سہیلی ذکیرہ نامی طالبہ کا استقبال کیا۔ میونسپل ایڈمنسٹریٹر نے اسکول میں موجود بیت الخلاء میں صفائی انتظامات کا بھی جائزہ لیا۔ اسی طرح طلباء کے لیے پینے کے پانی کے انتظامات سے متعلق بھی انہوں نے تفصیلی جائزہ لیا اور اسکول انتظامیہ کو ضروری ہدایات دیں۔ اس موقع پر ڈپٹی میونسپل کمشنر و شعبہ تعلیم کی ایچ او ڈی نندا گائیکواڑ، انکش راؤ پانڈرے، اسسٹنٹ کمشنر ارجن گیرام، کنٹرولنگ آفیسر گنیش دانڈگے، ایجوکیشن آفیسر بھارت تینگوٹے، ایجوکیشن ایکسٹینشن آفیسر رام ناتھ تھورے، پروگرامنگ آفیسر نیاندیو سانگڑے، اسکول کی صدر معلمہ رئیسہ بیگم ایوب خان اور اسامہ عبدالقدیر بھی موجود تھے۔ آج کراڑپورہ اردو اسکول کے یہاں پہ جو بچوں کو ساماجک کاریہ کرتا اسامہ ان کے طرف سے اسکول کے جو لگنے والے جو ساہتیہ ہیں، جیسے اسکول بیگ ہے، جوتے ہیں، تو اس کا واٹپ کا کاریہ آج سمپن ہوا ہے اور میں سبھی سماج کے سبھی لوگوں کو میں آہوان کروں گا اسی پرکار سے مہانگر پالکا کا شالا کو جو سرکار جو دیتی ہے وہ تو دینے کی ضرورت نہیں ہے، وہ تو فری میں دیتے ہیں، لیکن ہم جو ایک خاصگی اسکول میں جس پرکار سے سبھی پرکار سے جو سویدھا دی جاتی ہے اس پرکار سے سویدھا دی جانے کی ہمارا پریاس ہے اور سماجک کاریہ کرتاؤں کو میں آہوان کروں گا اسی پرکار سے ہمارے اسکول میں آ کے آپ کی برتھ ڈے ہو یا پھر کوئی بھی چیز ہو آپ سیلیبریٹ کیجیے اور سماج کی دائتو آپ نبھائیے۔ تھینک یو جی۔ آدیواسی ہاسٹل کے طلباء نے اپنے مختلف مسائل اور مطالبات پر ضلع کلکٹر آفس کے سامنے بے مدت ہڑتال شروع کی ہے۔ ان آدیواسی طلباء کے الزام ہے کہ اپنے مختلف مسائل کے منصفانہ حل اور مطالبات کی یکسوئی کے لیے ہزاروں کی تعداد میں طلباء راستوں پر اترے، کئی ہڑتال و مظاہرے کیے گئے، میمورنڈم و مکتوب دیے گئے، لیکن کوئی فائدہ نہیں ہو پایا اور ان کی جانب حکومت و انتظامیہ کوئی توجہ دینے تیار نہیں ہیں۔ طلباء کے مطابق
उनके हॉस्टल में मुख्तलिफ व बेशुमार बुनियादी मसाइल हैं जिनका उन्हें सामना है। ज़िले के कई आदिवासी हॉस्टलों में तलबा व तालिबात के लिए पीने और इस्तेमाल करने के लिए पानी की सहूलियात तक नहीं हैं। सरकारी ज़ाब्तों के मुताबिक जो तालीमी वज़ाइफ मिलते हैं वो भी कई माह से अदा नहीं किए गए। सबसे अफसोसनाक बात तो यह है कि तलबा जब बीमार पड़ जाएं तो उन्हें अस्पताल में भी नहीं दिखाया जाता। इस तरह के कई मसाइल की यकसुई के लिए अब तलबा ने इंतहाई कदम उठाते हुए ज़िला कलेक्टर ऑफिस पर इस बेमियादी धरने व एहतजाज का आगाज़ कर दिया है की आमचं हॉस्टेल एक हायवेच्या साईडला आहे। आम्हाला खिडकी आहे ते पूर्ण ट्रान्सपरंट आहे, त्याला पडदे नाहीत। तर आमची मागणी असे की आम्हाला पडदेही लवकरात लवकर आणून द्यावे। आणि तसंच आमच्या हॉस्टेलला 170 पोरी आहे N1 हॉस्टेलला। तर ते N1 हॉस्टेलला एक लायब्ररी आहे, तेही एक रूम आहे पण त्याला लायब्ररी बनवली गेली आहे। आता ती लायब्ररीमध्ये 5 किंवा 6 पोरी बसू शकतात, इतकी छोटी आहे। तर आता 170 पोरींसाठी लायब्ररी बनवून द्यावे असं म्हणणं आहे। आणि तसंच आमचे वार्डन येते आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जात नाही। आजारी पडल्यावर आम्ही स्वतःचा खर्च करून आम्ही हॉस्पिटलला जातो। आणि काही आजार झालं की नेहमीच पॅरासिटामॉलच दिली जाते हर एक पोरींना। 2-3 वर्ष झाले हेच प्रॉब्लेम चालले। याच्याबद्दल काय पाठपुरावा केला का? अर्ज उपोषण वगैरे केलं होतं का? नाही, म्हणजे आम्ही मॅमला सांगतो तसं, पण मॅम सांगता की आम्ही करतच राहू, म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आमचे। माझं नाव विशाल पावरा, मी B.Pharm फायनल इयर स्टुडंट आहे श्रेयस कॉलेज येथे। तर आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेल दिलं जातं जे शासनातर्फे, तिथं आम्हाला मूलभूत गरजा लागतात, त्या गरजा आम्हाला पुरवल्या जात नाही। आणि दीनदयाळ ही स्वयं योजनासाठी आम्हाला जे काही विद्यार्थ्यांना जे लाभार्थी म्हणून सिलेक्ट केले जातात त्यांना आम्हाला वेळोवेळी म्हणजे टायमावरती पैसे पडत नाही विद्यार्थ्यांचे। 6-6 महिने स्किप होतात आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांचं जी गरजा असेल ती पूर्ण होत नाही। घाटी दवाखाने के दाखिली दरवाजे के सामने जो नाजायज़ कब्ज़ात हैं उन्हें हटा दिया जाएगा। यहाँ पर दवाखाने में इलाज की गर्ज से लाए जाने वाले मरीज़ों के रिश्तेदारों के लिए बैतुल खला तामीर करवाए जाएंगे। इसी तरह बेघर अफराद के लिए डे केयर सेंटर भी बनाया जाएगा। ये इत्तला म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने आज सहाफ़ियों को दी। विशिष्ट करून महानगरपालिकेच्या माध्यमातून घाटी येथे स्वच्छता अभियान आम्ही घेतलं। त्या ठिकाणी जे पूर्ण घाटी परिसर आम्ही फिरून त्या ठिकाणी विविध प्रकारची सूचना केली। जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त त्या बैठकीमध्ये त्यांनी महानगरपालिकेला विनंती केली, कारण महानगरपालिका बाहेरचं काम बघतात, परंतु त्या ठिकाणी जे घाटी रुग्णालय परिसर आहे एकंदरीत मी त्या ठिकाणी बघून मी स्वतः त्या ठिकाणी निराश झालो की एवढा मोठा रुग्णालय आणि त्या ठिकाणी आतलं स्वच्छता बघून मला खूप वाईट वाटलं। आणि आम्ही महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी साफसफाई मोहीम जवळपास 7-8 दिवस त्या ठिकाणी काम केलं। आणि विशिष्ट करून जे काही समस्या आहेत आणि जे घाटी रुग्णालयाचा परिसर एंट्रन्स पासूनच त्या ठिकाणी पूर्ण अतिक्रमण विळख्यात आहे। आणि जे महानगरपालिकेने टपरीच्या परवानगीच्या नावाखाली त्या ठिकाणी औषधी दुकान मोठ्या प्रमाणावर औषधी दुकान त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि ते सर्व लोकांना रितसर नोटीस देऊन त्यांना त्या ठिकाणी काढलं जाणार आहे। आणि त्या ठिकाणी 100 ते 150 मीटरच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी टपरी वगैरे त्या ठिकाणी टाकलं जाणार नाही, त्या काळजी घेण्याच्या सूचना देणं। आणि तसेच त्या ठिकाणी लोक ज्या ठिकाणी खरंच बेघर निवाराची गरज आहे त्या ठिकाणी एक धर्मदाय संस्थेसारखी त्या ठिकाणी गरज आहे, जे पेशंटला बघायला आलेल्या लोकांना राहण्याची व्यवस्था। आणि त्यासाठी त्या ठिकाणी एक नवीन बेघर निवारा त्या ठिकाणी मंजुरी आम्ही केलेला आहे। शौचालय त्या ठिकाणी जवळपास जास्त संख्येने त्या ठिकाणी आंघोळ करणे, त्या ठिकाणी शौचालयाला जाणे, अशा पद्धतीच्या 2 शौचालय, एक समोर आणि एक पाठीमागे त्या ठिकाणी आम्ही मंजुरी केलेली आहे। फक्त त्यांचं जागा जर आलं तर आमची ऑलरेडी कंत्राट ऑलरेडी झालेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्याचं आम्ही सुरू करू।
विशेष करून पडीक अशी इमारत आहे त्या ठिकाणी त्यांचा विषय आहे, परंतु आम्ही त्यांना सूचना केली की ही पडीक इमारत आहे. उद्या त्या ठिकाणी इमारतीमध्ये काही दुर्दैवी घटना झाली, त्या ठिकाणी लिंक सकट सर्व इंजिनियर त्यांना मी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करणार. त्यामुळे त्यांना तात्काळ त्या ठिकाणी हटवण्याचा सूचना केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी पडीक इमारती आहेत, वॉर्ड्स आहे, गळकी आहे, त्या सर्व गळकी इमारतीला त्या पाडून नवीन बांधण्याचे त्यांच्याकडे ऑलरेडी फंड्स आहे, परंतु काही कारवाई केली नव्हती. त्याही आम्ही सूचना केली. आणि त्या परिसरामध्ये कुठेही असे बिन्स डस्टबिन्स वगैरे नव्हते. आता मी यापुढे जरी आमचा अखत्यारीचा विषय जरी नसेल आतला, परंतु सार्वजनिक आरोग्याचा हिताने आम्ही त्या ठिकाणी विशेष मोहीम प्रत्येक महिना 2 महिन्याला आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवणार. ऑल पार्टीज दिव्यांग एक्शन कमेटी के जिम्मेदारान ने म्यूनिसिपल कमिश्नर के नाम एक मेमोरेंडम इंतज़ामिया के सुपुर्द करते हुए मुतालबा किया कि हैंडीकैप्ड अफराद को दिया जाने वाला इमदादी वजीफ़ा दिवाली त्यौहार से कबल उनके अकाउंट्स में जमा करवा दिया जाए। ऑल पार्टी दिव्यांग एक्शन कमेटी में शामिल कांग्रेस दिव्यांग सेल के शहर सदर मुदस्सिर अंसारी ने बतलाया कि जिस्मानी तौर पर माजूर अफराद को कौमी धारे से जोड़ने के लिए रियासती हुकूमत ने सभी लोकल बॉडीज़ के बजट का 5% हिस्सा अपाहिज अफराद पर खर्च करने की हिदायत दे रखी है, जिसके तहत उन्हें माहाना वजीफ़ा दिया जाता है। मगर म्यूनसिपल इंतज़ामिया ने बेशतर अपाहिज अफराद को अब तक वजीफ़ा अदा नहीं किया है, जबकि दिवाली का त्यौहार सर पर है, लिहाजा दिवाली से कबल अपाहिज अफराद में वजीफ़ा तकसीम किया जाए। इस वफद में शिवसेना विकलांग सेल के सदर शाहूराज चित्ते, एनसीपी विकलांग सेल के मदन कुमार एंगले, बीजेपी विकलांग मोर्चा के सदर संदीपान थोरात और प्रहार विकलांग आंदोलन के शेख शकील भी शामिल थे। आज औरंगाबाद महानगर पालिका पे ऑल पार्टी एक्शन कमेटी यानी नीति समिति की जानिब से डिप्टी कमिश्नर नंदा गायकवाड़ मैडम को एक मुतालबाती मेमोरेंडम दिया गया है, जिसमें सभी दिव्यांग सेल के अध्यक्षों ने ये मांग की है कि दिवाली से पहले जो दिव्यांगों का पैसा रुका पड़ा है वो जल्द से जल्द उनके खाते में डाला जाए। म्यूनिसिपल मुलाजमीन को इस साल दिवाली का बोनस नहीं मिलेगा। ये ऐलान म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने किया है। उन्होंने बताया कि म्यूनिसिपल कॉरपोरेशन की आमदनी का एक बड़ा ज़रिया प्रॉपर्टी टैक्स है, लिहाजा टैक्सेस वसूली के लिए सख्ती के साथ ज़ब्ती मुहिम चलाई जाएगी। इसी तरह एजुकेशन डिपार्टमेंट के लिए जिस तरह से कंट्रोल रूम बनाया गया है, उसी तरह से टॅक्सेस के लिए भी कंट्रोल रूम बनाया जाएगा। बोनस नाही आणि त्यासाठी ते विशेष करून मालमत्ता करासाठी आता आम्ही आढावा बैठक पूर्ण 5 दिवस सकाळीपासून 7 वाजल्यापासून आम्ही घेतलं। त्या एकत्रित एक लक्षात आलं, ते आमच्या कर्मचारी जे बिल कलेक्टर आहेत ते मरगळ बरोबर आहे, थंड बसतात होते, त्याला आता धूळ झाडली त्यांना। आणि आमच्या तिकीट कलेक्टरचे अनुभव, जीएसटीचे अनुभव, त्या सर्व करून आता दररोज माझ्या कोण कर्मचारी किती वसुली करतो, काय करतो, त्यांना काय मार्गदर्शन फार गरजेचं होतं। आतापर्यंत महापालिकेच्या इतिहासामध्ये त्यांनी सांगितलं म्हणून मी बोलत नाही की पहिल्यांदा आयुक्तांनी बिल कलेक्टरची आढावा फेस टू फेस घेतला। आता प्रत्येक कर्मचाऱ्यांचा मला माहिती आहे, कोण कुंडलवाल, कोण मोरवाल, कोण खुर्शीद, कौन सोनौने, कामले, ये सब मुझे पता हो गया। अभी मैं उनको मुंह पे पूछ सकता हूँ तेरा वसुली कितनी। ज्या पद्धतीने शिक्षणाचा कंट्रोल रूम आम्ही केला, तसेच प्रॉपर्टी टॅक्सचा सुद्धा तसा कंट्रोल रूम आम्ही करणार आहोत। आणि त्यासाठी आता माझ्याकडे डाटा यायला लागला की त्या डाटामध्ये दररोज कोण वसुली करत आहे। आता त्यामध्ये ज्या महिनेवारीच्या आकडेवारी आम्ही बघणार, महिनेवारीनंतर त्या कर्मचारीचं नाहीये त्याला आम्ही काढून टाकू। आणि फॉर्म 1, फॉर्म 2, फॉर्म 3 आता जप्ती करण्याच्या कार्यवाही ऑलरेडी सुरू केलेली आहे। काही ठिकाणी जे वर्षानुवर्ष टॅक्स भरत नाही, ज्या काही अडचणी आहेत ते सांगा, आम्ही ते दूर करतो। परंतु तुम्ही टॅक्सच भरणार नाही आणि मग कर्मचारी काम करतो की नाही करतो हा कळायला लागला। आता कर्मचाऱ्याला पण साथ देण्यासाठी प्रशासनाचं
ज्या ठिकाणी कारवाई करणे अपेक्षित आहे त्या ठिकाणी आम्ही कारवाई सुरू केली आहे. वर्षानुवर्ष भरत नसलेल्या लोकांचं तर पहिला सील करू, पहिला समजावून सांगून 2-3 वेळा विनंती करू, नाही करत असेल तर नाही लाजांनी त्या ठिकाणी कारवाई करू. उन्होंने तालीमी इदारों के जिम्मे वाजिबुल अदा प्रॉपर्टी टैक्स वसूली के बारे में बतलाया कि बरसों से उन पर लाखों रुपयों का प्रॉपर्टी टैक्स बाकी है, मगर जब म्यूनसिपल मुलाजमीन वहां वसूली के लिए बात करते हैं, जबकि जनरल टैक्स और दीगर टैक्स पर किसी किस्म का कोई स्टे नहीं है, इसलिए हम तालीमी इदारों से सख्ती के साथ टैक्स वसूली करेंगे। वर्षानुवर्ष थकीत मालमत्ता आहे, त्या संदर्भात ऑलरेडी आम्ही निर्णय घेतला होता की ज्या शैक्षणिक संस्थांचे ऑडिट रिपोर्ट जर सबमिट केलं आणि ऑडिट रिपोर्ट म्हणजे चॅरिटीचे रजिस्ट्री नाही, मी चॅरिटेबल पर्पज तुम्ही काम करता की नाही करता, ऑडिट रिपोर्ट हे प्रॉपर्टी टॅक्स मी दरवर्षी वसुली करतो. तो दरवर्षी आपल्याला त्या ऑडिट रिपोर्ट आदल्या वर्षीच्या देणे बंधनकारक आहे. जर देत नसाल तर आम्ही पूर्ण कारवाई करतो. आणि बरेच शिक्षण संस्था त्याला तेवढा प्रतिसाद देत नाही, उलट आम्ही कोर्टमध्ये आलो. कोर्टमध्ये जरी असेल, कोर्टाने आम्हाला बाद नसलेल्या टॅक्साची काही स्टे नाही. ज्या टॅक्सची वाद आहे म्हणजे सामान्य शिक्षण तरी त्यांनी भरायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सक्तीने जाणार आहे. विशेष करून ज्या गरीब भाग आहे, गरीब भाग जरी असेल तरी तुम्ही दररोज काही ना काही तुम्ही पैसे नाही, ड्रेनेज आहे आणि रस्ते आहे किंवा लाईट आहे, या सर्व सुविधा देत असतात. बरेच वेळा आपल्या बातमीवरनं असे कळतं काही एरियाज मध्ये काहीच नाही म्हणजे ते अनधिकृत भाग आहे. ना वो गुंटेवारी कर रहे, ना वो टैक्स भर रहे, ना कुछ कर रहे, तो उसके तो मैं सेवा देने में मैं कम पडूंगा. और महापालिकेचा आर्थिक परिस्थिती बिकट होण्याचा फार मोठा कारण आहे की अनधिकृतपणे झालेला वस्तींचा विळा काय म्हणजे जे स्प्रेड आहे तो फार मोठ्या प्रमाणावर आहे या शहरामध्ये. आणि आमच्या जिथून काही डेव्हलपमेंट चार्जेस काही येत नाही, मग त्याला ताण पडतो. ताण पडल्यामुळे आज आर्थिक परिस्थिती अशी झाली. त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. निर्णय घेतल्यानंतर तो इमिडिएटली ते सर्व लोकांनी भरायला सुरू केलं. आम्ही इमिडिएटली त्या गुंठेवारीच्या निधीमधून त्याच ठिकाणी रस्ता इतर सुविधा आम्ही देणार. आणि ज्या स्लम पॉकेट आहे, जर तुम्ही टॅक्स कमी आहे, त्याला काय फार जास्त आहे, लाखो करोडो रुपये टॅक्स नाही, 1000, 2000, 3000 रुपये वर्षाला तो पण, आणि ते तुम्ही 3000 रुपये भरण्यामध्ये जरी तुम्ही अडचणी निर्माण करत असाल तो मला नाईलाज असतो. माझे काही कठोर निर्णय आम्ही घ्यावा लागतो. त्यामध्ये पहिला आम्ही ड्रेनेज लाईन त्या आम्ही बंद करतो आणि ते उलट्या दिशेने ज्यावेळेला ड्रेनेज व्हायला लागले तर तुम्ही टॅक्स भरा, नाहीतर मी काही कारवाई करणार नाही. आणि त्यानंतर ते हळूहळू अजून कठोर निर्णय आम्ही घेणार. उन्होंने मजीद कहा कि वो प्रॉपर्टी टैक्स के बकायादारों को कोई सहूलत नहीं देंगे। शहरियान को बुनियादी सहूलियात फराहम करवाना म्यूनसिपल कॉरपोरेशन की जिम्मेदारी है और वो अपनी जिम्मेदारियों को पूरा करने की हर मुमकिन कोशिश करेंगे। आम्ही सेवा देण्याच्या मध्ये आहोत आणि दुसरा सवलत काहीसाठी वाट बघतात. मी सवलत तर अजिबात एकही रुपयाची सवलत देण्याची माझी मानसिकता नाही. आम्ही देणार नाही, आम्ही सेवा देऊ. कारण जे सरळ टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या वर ते अपमान आहे. त्यामुळे आम्ही सवलतीवर विश्वास नाही, आम्ही सेवावर विश्वास. ज्या ठिकाणी कुठे कमी जास्त होऊ शकते, परंतु तुम्ही टॅक्सच भरणार नाही मी समर्थन करणार. आणि दुसरा ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या काही परवानगी घेण्यासाठी येतात फायर याच्यासाठी, आम्ही त्या ठिकाणी सक्ती केलेली आहे की त्या ठिकाणी जोपर्यंत टॅक्स नील करत नाही त्या ठिकाणी काही एनओसी द्यायचं नाही. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये आपण कंट्रोल रूम स्थापना केली, प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सुद्धा तसं कंट्रोल रूम स्थापना केलेले आहे. आणि मी आवाहन करतो की सर्व लोकांनी आपल्या मोबाईल नंबर्स अपडेट करावा आणि अपडेट केल्यानंतर ते तुम्हाला कुठल्याही त्या मालमत्तेवर काही फेरफार झाला ते तुम्हाला तो संदेश मिळणार आहे. आणि यापुढे सर्व जे टॅक्स वाटले नाही, बिल वाटली नाही, तो आम्ही या सर्व जे बिल्स आहेत त्यांचा मोबाईल नंबरवर एका दिवशी पाठवून देतो. तो या सर्व जवळपास 70% मोबाईल नंबर्स आहेत आणि अजून 30% जे राहिलेले आहेत आणि त्यांचा पाठपुरावा करून आपण करून घेतो. आणि विशेष करून आता कर्मचाऱ्यांना आम्ही शीट्स देणार आहे. ज्या काही सुटलेली मालमत्ता आहे त्या सुटलेली मालमत्तांना सुद्धा ते टॅक्स लावण्याचा, काही ओपन प्लॉट्स आहे त्याला टॅक्स लावलेली नाहीये,
काही डबल टॅक्सेशन लागलं होतं त्याला खाली करण्याचं, म्हणजे एक एक आम्ही आढावा घेतला. ओव्हरऑल की या वर्षी जे मालमत्ता करामध्ये जे वसुलीमध्ये जास्त होईल असे माझे अपेक्षा. मराठा रिजर्वेशन का आंदोलन शिद्दत इख्तियार करता जा रहा है। इलाका भर सियासी कायदीन को गांवबंदी का सामना है। ज़िला नांदेड़ में रुकन पार्लियामेंट प्रताप पाटिल के काफिले ने गांवबंदी की खिलाफ वर्जी की तो मराठा एहतजाजियों ने काफिले में शामिल 2 गाड़ियां फोड़ दी। ये वारदात जिला नांदेड़ के ताल्लुका कंधार के गांव अम्बुलगा में गुज़िश्ता रात उस वक्त पेश आई जब भाजपा के रुकन पार्लिमान प्रताप पाटिल चिखलीकर ज़िला परिषद के साबिका रुकन मनोहर तेलंग से मुलाकात के लिए अम्बुलगा गए थे। ख़ास बात यह है कि इस विज़िट से एक रोज़ पहले ही इस गांव के साकिनान ने सियासी लीडरान पर गांवबंदी लगाई थी। ताहम गांव में प्रताप पाटिल और उनके हामियों का दाखिला होते ही मराठा बिरादरी के लोग जमा हो गए और हंगामा खड़ा करते हुए रुकन पार्लिमान के काफिले में शामिल 2 गाड़ियों को एहतजाजियों ने नुकसान पहुंचाया और चिखलीकर को नामुराद गांव से वापस लौटना पड़ा। आया रहे कि नांदेड़ ज़िले में भी मराठा रिजर्वेशन तहरीक ज़ोरों पर है और गांव-गांव में कमोबेश 229 ग्राम पंचायतों की हुदूद में नेताओं का दाखिला ममनू कर दिया गया है। हत्ता के नांदेड़ से मुत्तसिल और शिंदेगढ़ के रुकन असेंबली बालाजी कल्याणकर के गांव तरोड़ा में भी सियासी लीडरान के दाखिले पर पाबंदी के बोर्ड लगे देखे जा रहे हैं। मी तरोडा बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड सकल मराठ्याच्या वतीने मी माझ्या गावच्या इथं कोण्याही पुढाऱ्याने आमच्या गावामध्ये आरक्षण दिल्याशिवाय प्रवेश करू नये अशी मी संपूर्ण पक्षाला विनंती करतो। आणि आमच्या समजा तिथे इतके दिवस त्यांनी हे दिले, आरक्षण दिले, इतके दिवस कधीच म्हणले नाहीत आम्हाला आरक्षण द्या, हे द्या, हे द्या, हे द्या, प्रूफ द्या। आज आमच्या मराठ्याच्या वतीनं हजारो प्रूफ भेटलेत कुणबी मराठा म्हणून, तरी आरक्षण सरकार देत नाही। त्यामुळे हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। कोण्याही पक्षाला काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, भाजप असो आमच्या गावात प्रवेश नाही। आणि आज 70 वर्षापासून हे भोगतात। याने समजा आमच्या मराठ्याला मारून टाकले आमच्याच माणसाने, तरी या एकाही माणसाला अजून या गावात प्रवेश नाही। तरी मी सरकारला अशी विनंती करतो की मोदी साहेबांना, नरेंद्र मोदींना आणि तुमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना की सकल मराठ्यांना आरक्षण द्यावं। काल रात्री मी बोरीचे महादेव येथे दर्शनासाठी आणि बैठकीसाठी गेलेलो होतो। विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आमची बैठक झाली। त्या भागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माझे मित्र आहेत मनोहर तेलंग, यांची तब्येत खराब आहे म्हणून कळलं। त्यांचं शेजारी गाव आहे अम्बुलगा, मी तिथे त्यांना भेटायला गेलो। कुठलाही कार्यक्रम गावात नव्हता, कुठलीही बैठक गावामध्ये नव्हती, परंतु मी सरळ त्यांच्या घरी, म्हणजे त्यांना खेड्यामध्ये आपण त्याला वाडा म्हणतो, तिथे गेलो। गाडीमधनं उतरून त्यांच्या घरामध्ये भेटायला गेलो आणि मी चहा त्यांचा येईपर्यंत लोकांनी बाहेर काही तरुणांनी गाडीवर दगडफेक केली। खरं तर माझ्यासोबत पोलीस बांधव पण होते, पण मी त्यांना सांगितलं होतं मी घरगुती याच्यात चालू, थोडंसं आपण मध्ये येण्यापेक्षा थांबा। त्याच्यामुळे ते सगळे बाजूला थांबले। काही तरुण आक्रमक होऊन येऊन गाडीचा नासधूस केली, गाडी फोडली, ही वस्तुस्थिती आहे। परंतु मी कुठल्याही कार्यक्रमाला बैठकीला त्या गावात गेलेलो नव्हतो। मराठा रिजर्वेशन के मुतालिबे पर आपत गांव के एक 23 साला नौजवान ने खुदकुशी कर ली, लेकिन उसके रिश्तेदारों ने महलूक की आखिरी रसूमात अदा करने से इनकार कर दिया, जिसके पेश नज़र घाटी दवाखाने में पुलिस का सख्त बंदोबस्त लगाया गया है। आया रहे कि रिजर्वेशन के मुतालबे को लेकर मराठा समाज के लोग अब जान की बाजी लगाने से भी दरेग नहीं कर रहे हैं। गुज़िश्ता दिनों एक शख्स ने मुंबई जाकर इस मुतालबे को लेकर खुदकुशी कर ली थी। दरिया असना ज़िला औरंगाबाद के आपत गांव के एक 28 साला नौजवान ने भी इस मुतालबे पर अपनी ज़िंदगी हार दी है और ख़ुदकुशी नोट लिख छोड़ा है कि जब तक रिजर्वेशन न मिले तब तक उसकी आखिरी रसूम ही अदा न की जाएँ। बाद-ए-अज़ां महलूक नौजवान गणेश कुबेर के अहले ख़ानदान ने घाटी अस्पताल के मुर्दा घर से उसकी लाश लेने से इनकार कर दिया। घाटी अस्पताल के अमन व इंसराम में कोई खलल न पड़ने पाए और कोई नाखुशगवार वाक़या न हो, इस मकसद से घाटी के शोबे पोस्टमार्टम पर तगड़ा पुलिस बंदोबस्त तैनात कर दिया गया। ताल्लुका कन्नड़ के लोनी चिकल थाना में एक दिलखराश हादसा पेश आया। पुल की तामीर के लिए खोदे गए गड्ढे में गिर जाने के सबब एक मोटरसाइकिल सवार की मौत हो गई।
इस हादसे से मुताल्लिक़ पुलिस से मिली जानकारी यूं है कि ताल्लुका कन्नड़ के चिकलठान का साकिन 25 साला नौजवान आदेश कृष्ण राव काड़े शाम के वक्त चिकलठान से औरंगाबाद की सिमत आ रहा था कि मज़ाफ़ात लोनी ता चिकलठान रास्ते पर धामनी के इलाके में जारी पुल के काम के लिए खोदे गए गड्ढे में, जिसमें तकरीबन 12 फुट पानी भी भरा हुआ है, इस गड्ढे में उसकी मोटरसाइकिल MH20 GH3322 बेकाबू होकर जा गिरी। रात के वक्त खेतों को पानी देने जा रहे किसानों ने पानी में गिरी मोटरसाइकिल की लाइट देखी तो ये माजरा क्या है, इस पर उनकी बातें जारी थीं। दूसरी जानिब आदेश घर न पहुंचा तो उसकी तलाश शुरू हुई और रात 11 बजे इस हादसे पर से पर्दा उठा। गांव के साकिनान की मदद से पुलिस ने लाश बाहर निकाली और खुल्दाबाद के अस्पताल भिजवाई। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। राजनगर मुकुंदनगर इलाके में पेश आई वारदात बदबख्ताना, पुलिस महकमा खातियों के खिलाफ करे कार्रवाई। मुताल्लिका जोन ऑफिसर व बिल्डिंग इंस्पेक्टर से निकाल लिया गया चार्ज, डिपार्टमेंटल इंक्वायरी शुरू, कहा म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर ने। औरंगाबाद जिले के 53 देहातों को मिसाली गांव बनाने का CEO ने किया आज़म, विकास मीना की हिदायत पर जिला परिषद के अफसरान और मुलाजमीन हो गए सरगर्म। आगे आगे देखिए होता है क्या। म्यूनिसिपल कमिश्नर के मंसूबे स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल के लिए पेशरफ शुरू। सेंट्रल प्राइमरी स्कूल किरालपुरा नंबर 1 के तलबा में यूनिफॉर्म, शूज और दीगर अशिया की तकसीम। NGOs भी आगे आकर इंतजामिया से करे ताउन, एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने की अपील। और आदिवासी हॉस्टल के तलबा ने शुरू की जिला कलेक्टर ऑफिस पर हड़ताल, हॉस्टल में बुनियादी सहूलतें फराहम करवाने का किया मुतालिबा। तालीमी वज़ाइफ रोक लिए जाने से भी तलबा है नाराज। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं क़ाज़ी मोहिउद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।